आज मी ग्रामपंचायत जुनांदुर्खी टेंबवली येथे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे सगळेजण सकाळी 12 वाजल्यापासून बसलेले आहेत. तर आम्ही संपर्क साधला आहे नीताताई घरत यांच्याशी. काय तुम्ही सांगाल मोर्चाबद्दल? आमच्या 3-4 मागण्या आहेत. आम्ही सकाळी 12 वाजता इथं आलेलो आहेत जुनांदुर्खी ग्रामपंचायतला. आल्यापासून अजून आमच्याशी कोणी संवाद साधला नाही व्यवस्थित. आमची पाण्याची मागणी जे आम्हाला घराजवळ पाणी पाहिजे. आज हौद आहे, बोरिंग आहेत, त्यांना पाणी नाही आणि आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही आणि घराजवळ जाण्यासाठी रस्ते नाही आहे. अजून दुसरे कोणाचे जातीचे दाखले नाही आहेत, कोणाचे राशन कार्ड नाही आहेत, कोणाची घरपट्ट्या नावे केलेल्या नाही आहेत. त्याच्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहे. अजून येऊन दुसरे लोक आमच्याशी संवाद साधतात पण आम्हाला ग्रामसेवकीशी बोलायचं. या मोर्चाचा तुमचा मुख्य उद्देश काय आहे? श्रमजीवी संघटनेमुळे आम्ही श्रमजीवी संघटनेच्या तर्फे हा मोर्चा काढलेला आहे. कोणी खूप मदत केली आहे. हा मोर्चा सकाळपासून चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कधीपर्यंत चालेल असं तुमचा विचार काय वाटते? जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. आम्ही लेखी नाही घेणार. आम्हाला ज्या मागण्या आहेत आमच्या त्या पूर्ण झालेल्या पाहिजे. आम्हाला लेखी नको आहे, घेऊन उठायचं. थँक्यू. तब्बल 2 दिवस 36 तास हे आदिवासी बांधव पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन धरून बसले होते आणि मागणी पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही हे धैर्य होतं. त्यानंतर विस्तार अधिकारी दुसऱ्या दिवशी आल्यानंतर ताबडतोब पाण्याच्या लाईन आणि त्यांची पाण्याची सोय करण्यात आली.